च्या गाभाऱ्याचं काम शुभारंभ करायचा आहे। त्याच्यासाठी त्याची पाहणी आणि हे करायला आलो। तुम्ही सुद्धा स्वतः आलेला आहात। आमच्या मच्छिंद्रनाथाची एकमेव भारत देशातली संजीवन समाधी ही आहे आणि त्याच्या मुख्य गाभाऱ्याचं आम्ही काम सुरू करतोय आणि त्या आनंदाच्या क्षणी, त्या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्री इथे येत आहेत म्हणून आम्ही आज पाहणी करायला। वेळ आणि डेट काही फिक्स झाली का? नाही, अजून वेळ आणि डेट फिक्स झालेली नाही। साहेबांनी मला सांगितलेलं आहे काय सांगायचं ते, परंतु आज जाहीरपणे सांगणं उचित नाही। ते 100% या गडावरती येणार आहे। संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी काल बीडमध्ये अभूतपूर्व असा मोर्चा झालाय। हे बघा, अभूतपूर्व म्हणजे अति अभूतपूर्व म्हणा। कोणाची गाडीची सोय नाही, कोणाला चहा नाही, पाणी नाही, तरी सुद्धा एवढे लोक आलेत लाखोच्या संख्येने। म्हणजे हा लोकांच्या मनामध्ये राग आहे, तो राग व्यक्त करण्यासाठी मायबाप जनता तिथं आलेली आहे। संतोष देशमुख जे काल फडणवीस म्हणाले की आरोपींची संपत्ती जप्त करा, या वक्तव्यावर ते नाराज आहेत। त्यांचे बंधू याचे संतोष देशमुखचे जे बंधू आहेत ते धनंजय देशमुख ते नाराज आहेत। त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आरोपीची संपत्ती जी आहे, फरार आरोपीची संपत्ती जप्त करा, यावरती नाराज, ते अटक करा अशी मागणी करतात। धनंजय देशमुख खूप लहान आहे, त्याला लेकराला माहित नाही। अटॅच प्रॉपर्टीची अटॅचमेंट हे कायद्यातली एक तरतूद आहे। पटकन अटॅच केली की मग सगळीकडेच निघतं ना, मग आपोआपच आरोपी पळून येत असतात। धनंजय नाराज म्हणजे धनंजयला त्यातली माहिती नाही, कायदेशीर गोष्टीची आम्हाला माहिती आहे। अहो, सगळ्याच गोष्टी CM साहेबांनी पॉझिटिव्ह केल्यात ना, एकही गोष्ट निगेटिव्ह केलेली नाही। 302 मोका, त्याच्यामध्ये खंडणी, 10 लाख रुपयाची मदत आणि आता प्रॉपर्टीचं अटॅचमेंट। प्रॉपर्टी अटॅचमेंट करणं हे कायद्यातली एक तरतूद आहे आणि तिचा फार लवकर हा निर्णय कधी कधी 6 महिने वर्षाने घेतला जातो। एवढ्या क्विक निर्णय घेतला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। मुंडे बंधू भगिनी जे आहेत ते विधानसभेमध्ये आवाज उठला नसल्याचंही धनंजय देशमुख बोलले। काय म्हणाले? मुंडे बंधू आणि भगिनी दोघांनीही या घटनेवरती जे आहे ते विधानसभेत आवाज उठला नसल्याचा ते नाराज आहे। नाही, हे बघा, पंकजाताई ह्या MLC आहेत, त्या मंत्री झालेल्या। धनंजय मुंडे साहेब हे पण मंत्री झालेले आहे। आता जे आरोपी आहेत ते डायरेक्ट जवळपास धनंजय मुंडे साहेब यांच्याशी संबंधित आहेत। संबंधित म्हणजे रोजचे घरातलेच आहेत, त्याच्यामुळे ते काय आवाज उठवणार? ते अजूनही मला वाटतं हे लोक कसे सापडणार नाहीत याचाच प्रयत्न करतायत, त्यांचा विषयच नाही। आणि पंकजाताईंनी आवाज उठवण्याचा विषय सभागृहामध्ये नाहीये, कारण त्या MLC आहेत आणि आता त्या मंत्री झाल्या। त्यांचं म्हणणं होतं की व्हिडिओ कॉलवर बोलायला पाहिजे। एक मिनिट असं होतं की त्यांनी किमान मीडियाच्या समोर येऊन म्हणायला पाहिजे होतं की झालेलं आहे, फार वाईट झालेलं आहे आणि ह्यामध्ये लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे। हे पंकजाताईंचं काम होतं, ते त्यांनी केलेलं नाही। धनंजय मुंडे साहेब अजूनही त्यांना पाठीशी घालतायत। वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड, एकाच नाण्याच्या दोन बाजू। शोले पिक्चर मधला अमिताभ बच्चनने कॉइन नव्हता का उचलला, तोच आहे। हे दोघं जय आणि वीरू एकच आहे। काल मोर्चा पार पडला, यानंतरची तुमची भूमिका काय असणार आहे आता? मी काय सांगितलं, राष्ट्रपतींच्या माफीनाम्यापर्यंत मी संतोष देशमुखच्या कुटुंबियांबरोबर आणि त्याच्या चाहत्यांबरोबर राहणार आहे। कालचा मोर्चा म्हणजे राजकीय ड्रामा होता। सुरेश दसांच्या राजकीय करिअरसाठी हा मोर्चा असल्याचं अंजली दमानिया तुम्ही कोणाचे नाव घेता राव? चला निश्चितच हे होते आमदार सुरेश दस। या ठिकाणी जे आहे ते मच्छिंद्रनाथ गडाचं पायाभरणीचं काम होणार आहे, त्या कारणासाठी देवेंद्र फडणवीस असले त्यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी।